मी इन्स्टंट अनारसे करायला घेतलेले, पण हे असं झालं आहे. तेलामध्ये पण असे थिजले गेले आहेत अनारसे, माझे बरोबर नाही झाले आहे. सो मी काय आयडिया लावली, हे एअर फ्रायर होता, सो मी अनारसे एअर फ्रायरमध्ये टाकले. आता बघू हे एक्सपेरिमेंट काम करतं की नाही. सो तुम्ही पाहू शकता माझे अनारसे तळले गेले नाही, बेक होत आहेत. सो मी तुम्हाला रिझल्ट नक्की सांगते, पुढे व्हिडिओ नक्की बघा. सो मी हे 190 डिग्रीवर 9 मिनटासाठी ठेवलेले अनारसे बेक करायला. बघू आता काय रिझल्ट आहे. सो हे असे बेक झाले आहे, पण अजून लागेल की नाही हे पाहावे लागेल, तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. सो असे झाले आहेत माझे बेक केलेले अनारसे. तिथे पण पीठ तुटत होतं, पण थोडं थंड झालं की ते कडक होतं आहे, म्हणजे ठीक होतं आहे. टेस्ट पण चांगली आली आहे आणि हे असे खालून जाळीदार झाले आहे. आता परत एक बॅच लावली आहे मी. 195 डिग्रीवर 10 मिनटं ठेवले, परत 5 मिनटं ठेवले आणि असे बेक होतात. थोडंसं चिकट खाली पीठ, पण ठीक आहे. फसलेले अनारापेक्षा असं बेक केलेले, तळलेल्या अनारापेक्षा बेक केलेले अनारसे कधी पण बरे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. सो हे आहेत माझे फसलेले अनारसे, बेक केलेले अनारसे. तसे तर चवीला छान झाले आहेत, जाळी पण छान आली आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला जर नाही जमलं तर काय ना काय पर्याय काढायचा असतो, हे मी शिकले. सो मी असा पर्याय काढला आहे, बेक केलेले अनारसे. सो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर मी वेगवेगळे मेकअप ट्युटोरियल, नेल्स एक्सटेन्शन ट्युटोरियल्स आणि असं बरंच काही घेऊन येते माझ्या चॅनलवर. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझे फसलेले अनारसे कसे वाटले मला नक्की सांगा. चवीला अतिशय सुंदर झाले आहे, खूप छान. थँक्यू.